भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळाली प्रवरा नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। देवळाली प्रवरा शहरातील काकासाहेब चौकातील क्रांतीवीर स्मारकास मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकी, आरोग्य केंद्र, होमगार्ड कार्यालय, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक, शाहू महाराज महाविद्यालय, वाड्या वस्त्यांवरील जिल्हा परिषद मराठी शाळेत ध्वजारोहण झाला। त्यानंतर शासकीय वेळेनुसार नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुरलीधर कदम, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, देवळाली पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व स्काउट गाईड, माजी सैनिक, होमगार्ड, नागरिक, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी आदी वर्ग उपस्थित होता। ध्वजारोहणानंतर मुख्याधिकारी नवाळे व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते शांततेचे प्रतीक म्हणून कबुतरे हवेत सोडण्यात आली। मॅरेथॉन स्पर्धेचं मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना गणवेश वितरण करण्यात आलं। अग्निशमन विभागात आग नियंत्रणासाठी दुचाकीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आली। मुख्याधिकारी नवाळे व माजी नगराध्यक्ष कदम यांनी शहरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि